साजरा करतात आणि या कार्यक्रमाच्या
प्रथमेश शंकरन जनक मुक्काम कुंडवत तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग. त्याचबरोबर आज आम्हाला जे प्रवासात करतात ते सन्माननीय आमचे परममित्र अक्षयजी मेस्त्री आणि त्याचबरोबर आज आम्हाला जगाचा प्रसाद करतात ते सन्माननीय अनिल मेस्त्री. त्यांचे सुद्धा आभार मानतो, त्यांना धन्यवाद. आजच्या व्यक्तिमत्व आम्हाला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लागले ते सन्माननीय आमचे परममित्र बुवा सुशांतजी होळी. त्याचबरोबर आज आमच्या गुरुंना जे प्रवासात करतात त्यांचे परममित्र सन्माननीय तुषारजी शिंदे आणि त्याचबरोबर बुवांना जगात आपलं साथ करतात सन्माननीय आमचे परममित्र ओंकारजी लब्धे. त्यांनी सुद्धा माझ्या पत्राच्या वतीने आभार मानतो. बुवांची सर्व गोरख मंडळी त्यांची माझ्या पत्राच्या आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी एखादा कार्यक्रम असला की त्या ठिकाणी दोन्ही कलाकार त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामध्ये सन्माननीय आमचे कार्यमित्र संदेशजी नाईक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या पत्राच्या वतीने आपल्याला आभार मानतो, धन्यवाद देतो आणि पूर्ण विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचा भाग राखायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या गावचे रत्न सन्माननीय बुवा संदीपजी नाईकपुरे, त्याचबरोबर बुवा कुणाल मेस्त्री, बुवा पार्थ नाईकपुरे आणि आमचे गुरुबंधू विवेकजी वेद्रुक आणि प्रवीण दुसरकर बुवा या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. सर्वांना धन्यवाद देतोय. त्याचबरोबर या गावाची या गावाचे प्रथम नागरिक आणि या गावाचे सरपंच आणि या गावाचे नाव अख्ख्या साता समुद्रापलीकडे झाले ते म्हणजे सन्माननीय म्हणजे लाल होते. ते या ठिकाणी जर उपस्थित असतील तर लालसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचा भाग राखायचा आहे. त्याचबरोबर विशेष ज्या हल्ली पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले त्यामध्ये संजयला त्यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो, त्यांना लाख धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांनी या ठिकाणी पूर्ण संपर्क केला ते सन्माननीय मेस्त्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे युट्यूबर्स यांच्या माध्यमातून राज्य उद्या महाराष्ट्रभर किंवा उद्या देशभर होत आहे युट्यूबर्स त्यात आपले सन्माननीय पसंती भेटत आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद देतोय. या खैरामणी बापार्डे उत्सव समिती मुंबई यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. जमलेल्या तमाम भजनांचा आशीर्वाद घेतोय आणि मित्रांची आवाज सरस्वती माता गणपती माझ्या सुंदर असो कार्यक्रम या ठिकाणी या खैराटवाडी बापार्डे उत्सव समिती मुंबई यांच्या वतीने या ठिकाणी हा राबवण्यात येतोय आणि या कार्यक्रमाचे सर्वांना शुभेच्छा देतोय सर्वप्रथम तर. आणि या ज्या कामासाठी आपण या ठिकाणी आलोय ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. बाकी मनोरंजन काय होणार, बुवा तर त्यात एक्सपर्टच आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे त्यांना बघितलेलेच असतील. काय असो लगेच काय तर अतिशय सुंदर तुम्ही जोडी सुद्धा निवडला असाल. अतिशय सुंदर, एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी वाजवा. अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे. सध्याच्या घडीत ते नावलौकिक म्हणजे आमच्या तरुण पिढीतील नावलौकिक त्यांनी बऱ्या कमी वयात भरपूर त्यांनी नावलौकिक मिळवलेला असू दे.
जोडी सुद्धा अतिशय छान आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या म्हणजे हा कार्यक्रम जो आम्ही करतोय आणि ह्या कार्यक्रमाचा जो आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवतात ते म्हणजे आमचे साऊंडवाले काका. कारण आता महिला वर्ग या ठिकाणी जास्त आहे. काय आहे माहिती आहे, तुम्ही जर तो मिक्सर बघितलास ते का किती बटनात ते बघा. आम्ही आपले हय येता आणि त्यांना उगच सांगता हो बेस वाढवा, जरा गेन देवा, जरा फेस काढा. म्हणजे ते बिचारे आपले रातभर त्या पिळवटतच बसतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. नाही तर म्हणजे अगदीच काय आवाज पण येत नाही काय नाही. अतिशय सुंदर त्यांचं साऊंड हा. त्यांना सुद्धा शुभेच्छा देत आहे. आणि ज्या कामासाठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलाय ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण ते या ठिकाणी करूया. आणि नंतर बुवाकडे 100% बघणार पण सुरुवात माझ्याकडे हा म्हणजे एक बाजून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. पेटीचा आवाज थोडस थोडा ठीक आहे. एकदा चालू झालं की तुम्ही ऍडजस्ट करा. भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला सोबतीला माझे स्वामी माझे सावली
सुस्वरे नित्य जो गायनाला हरी सुस्वरे नित्य जो गायनाला हरी सुस्वरे नित्य जो गायनाला हरी सुस्वरे किती सुंदर तो. नित्य जो गायनाला कपाच्या त्वरे संकटाते निवारी कपाच्या त्वरे संकट निवारी तुझवीण शंभो मज कोण तारी वीर शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण तारी वीर शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण तारी मज कोण तारी मज कोण तारी कोण तारी मज कोण तारी प्रेमा मापानी सारे
धन्यवाद. या ठिकाणी बघा कार्यक्रमाच्या सुरुवातीकच या ठिकाणी आमच्या कासर्डे हायस्कूलचे प्राध्यापक सन्माननीय विनायकजी पाताडे यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय चांगला असो कार्यक्रम या ठिकाणी इल्या जवान विमान म्हणजे ह्या ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, जवान अप्रतिम तुम्ही बनवलं होतं. म्हणजे मी काय जेव गेलंय ना, पण आमचे जे पोरगे गेले होते थंय जवान म्हणजे ह्या तू इलच नाही तर चुकवलंस. एकदा जोरदार टाळ्या त्या माता भगिनीसाठी वाजवा. अरे बुवा काय माहिती आता त्या हाय बसल्या, पण त्यांच्या डोक्यात एकच विचार आहे काय की उद्या आता जेवण काय बनवायचं. आजचा हाय देवळात झाला त्यांना पट्टा बारीक असत तर काय हा की उद्या जेवण काय बनवायचा ह्याचा त्यांना विचार पडलेला असता. मग होता काय माहिती हो विचार करता करता काय होतं बघ, सकाळी जेव्हा तुम्ही केस उगू जाता मग ते गॅस ह्या विचारात उद्या जेवण काय करायचा कसा काय सगळ्या विचारात ते गॅस जे जात ते त्या फणीत अडकतात. मग ते फणीत अडकलेले केस काय करतात आपल्या कोकणातल्या बायका ते फेकून देत नाही, ते गुट्टाळतात आणि सरियक लावून ठेवतात. सरी माहिती आहे ना आपली, सरियक लावून ठेवतात आणि काय करतात वाट बघतात कोणाची, सुशांतची, की सुशांत कधी येणार आणि ते गॅस ते त्या देतात ते का आणि त्याच्याकडनं या भांडा घेतात आणि संध्याकाळी घरवाले कामावरून इले की घरवाल्यांना सांगतात हो मागे तुम्ही सांगाच ना ते गॅस कशा ठेवलंस ते बघ त्या केसांवर आता या भोगुल्या घेतलं. म्हणजे ते केस गेल्याचं त्यांना दुःख नसतं. असं आपला महिला वर्ग या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या त्या पाहुण्याच्या या ठिकाणी असू दे. बाकी जोडी अतिशय चांगली आहे, पण ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी बुवा जय जय मी जाते त्या ठिकाणी एक वाक्य माझ्या भजनाच्या सुरुवातीकच असता काय की ह्या कलियुगात या स्पर्धेच्या युगात जर तुमका तरुण जायचं असेल तर तुमका काही करूची गरज आहे बुवा. फक्त एकच आहे की तुमच्या घरात जे फक्त परमेश्वर रूपी जे आई वडील त्यांची तुम्ही सेवा करा. बाकी तुमका बुवा खायच्या देवाक जायचं नाही. परमेश्वर सांगत नाही माझ्यासाठी शाल आणि माझ्यासाठी नारळ आहे. परमेश्वर काय सांगत नाही, पण तुमच्या घरात जे त्या परमेश्वराला प्रत्येकापर्यंत पोचता येत नाही म्हणून परमेश्वराने आई वडील निर्माण केलेत आणि ते आई वडील त्यांची तुम्ही सेवा करा. कारण नाही घडविला नाही बैसविला साक्षात परब्रह्म उभा केला कुणी फक्त पुंडलिकाने आणि तो कशाच्या जीवावर फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा. बरोबर की नाही बुवा. कारण जेव्हा आपण पंढरपूरला जातो तेव्हा त्या पंढरपुरात तिकडे जी विठ्ठलाची मूर्ती आहे, जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती कुठल्या कारागिरान घडवलेली नाही किंवा कुठल्या कारागिरान बनवलेली नाही. त्या ठिकाणी त्या पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा जी चालू आहे आणि त्या सेवेखातीर आज पांडुरंग त्या ठिकाणी आपलं रूप त्या ठिकाणी सोडून गेला. बरोबर की नाही. बक्षिसीला त्या वाचतोय. साई सागर कॅटरर्स मालक गुरुदास लाड यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचा पारितोषिक स्वीकार. धन्यवाद. असं तुम्ही बारीक बारीक चालू ठेवा. मग हे का बघ कसं असू दे. तुम्ही देवा तसा काय नाही, पण सगळ्यांनी एक लक्षात घ्यावा प्रत्येकानं आपापल्या खिशात पॉकेटात हात घाला आणि त्या एक तुमच्याकडे कागद असत त्या कागदावर गांधीजींचा फोटो आणि एक कदम स्वच्छता किंवा लिहिलेला असत ते सगळे कागद आणून माझ्याकडे गोळा करा. बाकी काही करू नका. असू दे. बाकी सुंदर या ठिकाणी कार्यक्रम हा. कारण या कार्यक्रमासाठी आणि या वाडीतल्या लोकांसाठी एकच सांगेन ना नावासाठी ना पैशासाठी ना नावासाठी ना पैशासाठी हे बापांना मराठवाडी उत्सव मंडळ झटतंय ते फक्त आणि फक्त अनुराग देवाच्या सेवेसाठी धन्यवाद. हो हो 2 मिनिटात. आता काय म्हणजे माता बघून तुम्ही पुढे बसलास पण तुमच्या माहितीसाठी, कारण हे जे ते बोंबाटत ते आजूबाजूच्या सगळ्या गावात जाऊन बारिया बघित असत. पण तो बघा तो पेटव फैसला म्हणता काळो गाचू पुढे म्हणता म्हणजे तुमच्यासाठी माझं सांगणं. कारण ते सगळीकडे बघत असतं कोण काय करता कोण किती पेटवतं त्यांना सगळं माहिती आहे. पण ज्या कामासाठी आलं ते परमेश्वराचं नामस्मरण त्या करूया. मग बुवा पेटवीत घेत असू दे. या ठिकाणी नोटेशनने
सुरुवात करतोय बुवा. नंतर बुवा काय घेतीलच बघा. आता तो शांत दिसता त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. जरा गोरो दिसता माझ्यापेक्षा, पण ठीक आहे, समजून घ्यावा तुम्ही. फोकस जरा चुकीचा लावलास. तो ह्या माझ्या बाजूक लावतो होतो, तेवढा जरा चुकवला. असू दे, ठीक आहे. काय माहिती असा जर बोलला नाही तर लोकांना पण मजा येत नाही हो, बरोबर की ना. जरा मध्ये मध्ये जरा टॉनिक लागतं सगळ्यांना. आता असं फोकसचं बोललंय म्हणजे तुम्हाला नको आहे का काळ्या पिळ्या का. हा असले बोल. असू दे. कारण काय माहितीये, तुम्ही जर टीव्ही बघत असाल ना, टीव्ही, तर टीव्हीची ऍडव्हर्टाईज येतात, पॉन्ड्स पावडर लगाव खूबसूरती पाव. कोणासाठी? महिलांसाठी. एखादी फेअर अँड लवलीची ऍड येणार, कोणासाठी? महिलांसाठी. आणि पोरग्यांसाठी काय येतात? इसगार्ड लगाव उजली बघा. म्हणजे ही परिस्थिती आहे अहो. असंच झाला. काय माहिती आहे, जरा साधारण सावळं दिसतंय मी. माझ्या एका मित्रांनी सांगलं काय की डव साबण, सध्या डव साबण नवीन इलो. मी पण ती ऍडव्हर्टाईज बघितली हो. ऍडव्हर्टाईज बघितली म्हणजे काय माहिती, बसलाय टीव्ही समोर, ती बाई दाखवता डव साबण घ्या आणि अर्ध्या तोंडाला डव साबण लावला आणि अर्ध्या तोंडाला साधारण साबण. आणि काय 7 दिवसात फरक जाणवला. डव साबण लावलेली जागा गोरी आणि मऊ मऊ झाली. पण मी काय विचार केला की जर तो डव साबण लावले अर्ध्या तोंडाने, अर्धा गोरा झाला आणि अर्धा तसाच राहिला तर काय करायचा. म्हणून काय विचार केलाय, असं विचार केलाय आणि तो डव साबण पूर्ण तोंडाक लावलंय. आता तो डव साबण धुवसाठी निर्मात घेतलेला, म्हणजे कलर काय तो पैसा वापस. असू दे. या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाने सुरुवात करतोय. आवाज माझा येत नाही. थोडस एका लेवल देवा ना, म्हणजे काय होत ह्या सगळा वाजक लागला की माझा आवाज जात नाही.
या ठिकाणी सन्माननीय मनीष लाड यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचे पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद.